न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। शिरसगाव कसबा परिसरात जोरदार वादळी पाऊस, संत्रा फळासह सर्व पिके धोक्यात। चला सविस्तर बातमी पाहूया। शनिवारी दुपारी 12 आणि 4 वाजताच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे संत्रा, कापूस, तूर आणि सोयाबीन यांसारख्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे। शिरसगाव कसबा, पांढरी, रतनपूर, सायखेडा, सरफापूर, पाळा आणि मांगिया या गावांचा आठवडी बाजार शनिवारी भरतो। आठवडाभरासाठी लागणारे धान्य, भाजीपाला आणि इतर वस्तूंची खरेदी करण्यासाठी या भागातील नागरिक या बाजारात येत असतात। मात्र 2 वेळा झालेल्या मुसळधार पावसामुळे व्यापाऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे। संपूर्ण बाजारपेठ आणि गावातील चौकांमध्ये पाणी साचले होते, ज्यामुळे तलावासारखी परिस्थिती निर्माण झाली होती। गेले 3 दिवस या भागात सतत पाऊस सुरू असल्यामुळे सर्व शेतांमध्ये पाणी साचले आहे। संत्रा बागांमधील सुमारे 60% फळे गळून पडली आहेत। सततच्या पावसामुळे कापसाची वाढ झाली असली तरी त्याला पुरेशी बोंडे लागलेली नाहीत आणि आता ती पिवळी पडू लागली आहेत। या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट आले आहे। त्यामुळे सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत करावी अशी मागणी जोर धरत आहे। नवीन बातम्यांसाठी सबस्क्राइब करा ग्रामीण उदयच्या YouTube चॅनलला।